इस्रायल अमेरिकेनं इराणवर लादलेलं युद्ध आता त्यांच्या हाताबाहेर जाऊ लागल्याचे संकेत मिळू लागले. कारण होर्मुझचा मार्ग बंद करून इराणनं जगाची तेल कोंडी सुरूच ठेवल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव वाढतोय. त्यातच ते दररोज उलटसुलट विधानं करताना दिसत आहेत. आधी इराणला 48 तासांचा अल्टिमेटम दिल्यानंतर सपशेल माघार घेणारे ट्रम्प बॅकफूटवर गेल्याचं स्पष्ट दिसतंय. नेमक्या काय घडामोडी घडतायत बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये. मंगळवार 24 मार्च. अमेरिकेत पहाटे 5:14 इराणमध्ये दुपारी 1:44. भारतात दुपारी 3:44. होर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आरपारच्या लढाईचा इशारा दिला. या क्षणापासून बरोबर पुढच्या 48 तासात इराणनं होर्मुझचा मार्ग खुला केला नाही तर अमेरिका इराणची सगळी ऊर्जा केंद्र हल्ले करून नष्ट करेल आणि त्याची सुरुवात सगळ्यात मोठ्या केंद्रापासून होईल, अशी धमकी ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर दिली. त्यांनी ही पोस्ट केली तेव्हा अमेरिकेत पहाटेचे 5:14 झाली होती. मंगळवारी आखातात मोठा आगडोंब उसळण्याच्या भीतीनं जगाचा श्वास कोंडला गेला. ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणनंही आक्रमक भूमिका घेतली. आपल्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले झाले तर इस्रायल आणि आखातात अमेरिकेला मदत करणाऱ्या देशांना जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि तिथली ऊर्जा केंद्र नष्ट केली जातील, असं प्रतिआव्हान रिव्होल्युशनरी गार्डनं दिलं. इराण सुद्धा रिव्हेंज वॉर लढत असल्यामुळे तो सुद्धा अमेरिकेच्या या हल्ल्यांना प्रतिकार त्या ठिकाणी करेल आणि त्या अनुषंगानं अरब राष्ट्रामध्ये अमेरिकेचं ज्या ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आहे असे IT पार्क असतील किंवा तेलाचे साठे असतील त्यावर सुद्धा जबरदस्त हल्ले करून आणि सोबतीलाच डिसलायनेशन प्लांटला सुद्धा टार्गेट करून एक प्रकारे अरब राष्ट्रामधल्या जनतेचं एक प्रकारे अतोनात हाल करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतील. म्हणजेच हे युद्ध प्रचंड प्रमाणामध्ये चिघळलं जाईल आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणजे जागतिक स्तरावर ऑलरेडी ज्या तेलाच्या किमती वाढत आहेत त्या सडनली $150 ते $200 प्रति बॅरल पर्यंत सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतात. मात्र ही मुदत संपण्यापूर्वीच ट्रम्प यांनी आपली भूमिका पुन्हा बदलली आणि 2 दिवसांची मुदत 5 दिवसांवर नेली. एवढंच नव्हे तर गेल्या 2 दिवसांपासून इराणसोबत चर्चा सुरू असल्याचा मोठा गौप्यस्फोटही ट्रम्प यांनी केला. मला सांगायला आनंद होतोय की अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या 2 दिवसांपासून चांगली आणि सकारात्मक चर्चा सुरू आहे. मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्यासाठी आणि प्रश्न पूर्ण सोडवण्याच्या दृष्टीनं बातचीत होत आहे. पुढील आठवडाभर ही अत्यंत सखोल, मुद्देसूद आणि सकारात्मक चर्चा सुरू राहणार आहे. त्यामुळे पुढील 5 दिवस इराणमधील ऊर्जा केंद्र आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करू नका असे आदेश मी युद्ध खात्याला दिले आहेत. ही ट्रम्प यांची ताजी ट्रुथ सोशल पोस्ट. मात्र ट्रम्प यांनी ही घोषणा करताच अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं इराणनं जाहीर केलं. हल्ल्याच्या भीतीमुळेच ट्रम्प यांनी माघार घेतल्याची टोलेबाजी इराणी माध्यमांनी केली. त्यामुळे इराण तीव्र प्रतिकार करेल या भीतीपोटी ट्रम्प यांना माघार घ्यावी लागलीये का असा प्रश्न निर्माण होतोय. गेल्या आठवड्यात इस्रायलनं इराणच्या साऊथ पार्स गॅस फील्डवर हल्ला केल्यानंतर कतारमध्ये काय झालं हे सगळ्या जगानं पाहिलंय. पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली तर युद्ध आणखी भडकून जगात अभूतपूर्व इंधन टंचाईची भीती आहे. अमेरिकेनं खरोखरच इराणच्या ऊर्जा केंद्रावर हल्ले केले आणि इराणनंही प्रत्युत्तर देताना आखाती देशांवर तसेच हल्ले केले तर तेल संकट अधिक गडद होईल. 1970च्या दशकापेक्षा कच्च्या तेलाच्या बाजारपेठेत अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होईल असा इशारा आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं दिलाय. 1973 सालच्या योम किपूर युद्धामुळे आणि 1979 साली इराणमधील इस्लामिक क्रांतीमुळे अमेरिका, कॅनडा, पश्चिम युरोप, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांना गंभीर तेल टंचाईचा सामना करावा लागला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी आताताईपणा केला तर त्याचे परिणाम सगळ्या जगाला भोगावे लागणार आहेत. आता हे जे युद्ध आहे हे कधीही युरोपमध्येही पोहोचू शकतं. त्याआधीच आपण हे थांबवणं गरजेचं आहे. हे युरोपियन देशांनाही वाटतंय आणि त्याच दृष्टीने कारण OIC देशांकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत, पश्चिम आशियातून ज्या अमेरिकेविरुद्ध प्रतिक्रिया येत आहेत, तशा प्रतिक्रिया आता जर युरोपमधून यायला लागल्या
तर ट्रम्प सरकारची जगभरात नाचक्की होईल आणि हे ट्रम्प सरकार सुद्धा ओळखून आहे आणि म्हणूनच हा युद्धविराम गरजेचा आहे अमेरिकेसाठी. आणि दुसरी गोष्ट, आर्थिकदृष्ट्या संपूर्ण जगासाठीचा युद्धविराम गरजेचा आहे. इराणला धमकी देतानाच होर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी लष्करी कारवाईची तयारीही अमेरिकेनं सुरू केली आहे. होर्मुझ मुक्त करण्यासाठी 4,500 मरीन फोर्सचे जवान आणि नौसैनिकांना तैनात करण्यात आलंय. तसंच एक 35 जेट हेलिकॉप्टरची तुकडीही मरीन फोर्सच्या मदतीसाठी तयार ठेवण्यात आली आहे. मात्र यावरही इराणनं आपली आक्रमकता कायम ठेवली आहे. होर्मुझमध्ये कोणत्याही प्रकारे बळाचा वापर करायचा अमेरिकेनं प्रयत्न केला तर संपूर्ण पर्शियाच्या आखातात सुरुंग पेरण्याचा इशारा रिव्हॉल्युशनरी गार्डनं दिलाय. आधीच होर्मुझचा मार्ग बंद झाल्यामुळे जगाच्या तोंडाला कोरड पडली आहे. त्यातच पर्शियाचं आखात रोखण्यातही इराण यशस्वी ठरला तर सौदीमधून होणारी निर्यातही खंडित होईल. इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ला असो की होर्मुझमध्ये लष्करी कारवाई असो, अमेरिकेनं इराण विरोधात कोणतंही पाऊल उचललं आणि त्याला इराणनं प्रत्युत्तर दिलं तर युद्ध आणि महागाईचा अधिक भडका अटळ आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.